हॅलो मित्रांनो, स्वाध्याय क्रमांक 3 चा भाग 1 आपण यापूर्वी तयार केलेला आहे. जर तो बघितला नसेल तुम्ही तर या ठिकाणी आय बटनामध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल. स्वाध्याय क्रमांक 3 भाग 1. आज आपण स्वाध्याय 3 मधला भाग 2 बघणार आहोत. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहील. बघा, दुसऱ्या भागामध्ये जो पहिला प्रश्न आहे 11वा, तो प्रश्न सोडूया. 83,750 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज केवढी असते? तेवढीच असते जेवढी संख्या आहे तेवढी. त्यामुळे उत्तर क्रमांक 2 आहे. 11व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 12वा. 77,777 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमत यांची बेरीज किती? हजार स्थानचा अंक 7,000 आणि दशक स्थानचा अंक 70. उत्तर काय येणार? 70 कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर 12व्याचं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 82,729 या संख्येची योग्य विस्तारित रूप शोधायचे आहे. करा बरं विचार, योग्य विस्तारित रूप कोणतं येईल? तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर 82,000 1 2 3 4 5 म्हणजे बघा, हे 9 नंतर 2 हे चुकलं, 200 आले इथे, म्हणजे हे चूक आहे. 9 20 700 2080 म्हणजे हे पर्याय क्रमांक 13 च उत्तर जर आपण बघितलं 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढे जाऊया. बघा, या संख्येचे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? हे जे विस्तारित रूप आहे बघा, या ठिकाणी आपण बघू 7,000, त्यानंतर हे 80 आणि हे 3 बेरीज करू. 3 8 0 7 7083 कुठे आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये. 15चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर आपण आता 16 बघूया. 16 प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 500 रुपयाच्या 30 नोटा, 100 रुपयाच्या 16 नोटा, 10 रुपयाच्या 10 नोटा आणि 1 रुपयाची 6 नाणी मिळून काय तयार होईल? बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर 500च्या 30 नोटा म्हणजे 5 त्रिक 15 आणि 15 असणारा जर आपण बघितलं तर हा एक पर्याय दिलाय. 100च्या 16 नोटा 1600 रुपये, 10च्या 10 100 आणि 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 16चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आपलं असणार आहे. 16चं उत्तर पर्याय क्रमांक 1. 17वा प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी 17वा. 30,500 30,000 म्हणजे 30,500 पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी किती आहे? ते एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे हे 20,000, त्यानंतर हे 5,000 आणि हे 500 म्हणजे किती झाले? 25,500. याला आपण काय म्हणतो? 25,500 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 18 पर्याय क्रमांक 2. 19 बघूया. बघा, विस्तारित रूप कोणत्या संख्येचा आहे? तसाच प्रश्न आहे. 50,000 1 2 3 4 0 हे 100, त्याच्यानंतर हे 10 आणि हे 5 बेरीज करूया. 5 1 3 0 आणि 5. बघा, असा प्रश्न पर्याय कुठे आहे? 5 10 50 म्हणजे इथे किती पाहिजेत? 50 पाहिजे तिथे. बरोबर ना? 50,355 50,355 म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. एका संख्येत 16,000 16 दशक 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? 16,000 आहेत, 16,000 लिहून घ्या. 1 2 3. 16 दशक आहेत म्हणजे 160 रुपये आणि 16 एकक आहेत, तर इथे 16 लिहूया. बघा, हे 6 6 आणि 1 7, हा 1 हा 6 आणि 1 16,176. 16,176 पर्याय क्रमांक 3. 20व्याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे आलेलं आहे. 21 बघूया. बघा, 21वा प्रश्न तुमच्या समोर आहे.
10 अधिक ब बरोबर 45. ब बरोबर 5 असेल तर अ बरोबर किती? हे 5 आहे. म्हणजे अ बरोबर किती असणार आहे? तर अ बरोबर असणार आहे 4. कारण बघा 10 त्याच्यासोबत म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. गुणिले 4 अधिक ब ची किंमत 5. 10 चोक 40 अधिक 5 बरोबर 45. दुसरा कोणताही अंक तिथे ठेवला तर होणार नाही. जसं आपण 5 ठेवला तर 10 5 50 आणि 5 55 होईल. त्यामुळे आपलं उत्तर आहे 4. 21चं उत्तर 4. 22 बघूया. शेवटचा प्रश्न आहे यामधला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला या ठिकाणी बघा सबस्क्राईब बटन दिले, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. या ठिकाणी बघितलं तर एकक 2 आहेत, दशक 1 आहे, शतक 1 आहे, हजार 2 आहे. 2112 तर 2112. 22चं आपण उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक किती येईल? 2000 पाहिजेत आपल्याला. 2112. कुठं आहे आपल्या 22चं उत्तर? विस्तारित रूपात कशी लिहाल? 22व्याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 दिसते आपल्याला बघा. 2000 आहे, इथं 1000 आहे, इथं 2000 आहेत. हे 2000 झाले. अधिक हे 100, तिथं सुद्धा 100, इथं दशक, इथं सुद्धा दशक आणि इथे एकक, सुद्धा एकक. म्हणजे आपण असं लिहू शकतो. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे. मित्रांनो, आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे छान छान व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. आणि चौथीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.